गॅस तुटवड्यावरती राज्य सरकारनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थेट पेट्रोल पंपवरती केरोसिन अर्थात रॉकेल उपलब्ध करून देऊ अशी घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेली आहे। मात्र राज्यातल्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान यांची जी फेडरेशन आहे त्या फेडरेशनचं वेगळं म्हणणं आहे। आत्ता आपल्यासोबत फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता आहेत। काय तुमची नेमकी मागणी आहे आणि तुम्ही ही मागणी का करताय? आम्ही ही मागणी याच्यावरनं करतोय की आम्ही असं बघितलं आपल्या सर्वांच्या माध्यमातून की सरकारने पेट्रोल पंपावरती केरोसिन द्यायचं ठरवलेलं आहे, पण त्याच्या अनुषंगाने आमचं म्हणणं असं आहे की आज जी लाईनी बघतोय आपण पेट्रोल पंपावरती बघतोय, मग तो गॅसच्या माध्यमातून असेल, पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून असेल, पण या महाराष्ट्रामध्ये 56,000 रेशन दुकानदार आहेत जे ऑलरेडी हे व्यवसाय करत आहेत आणि करत होते। 2016 मध्ये असं काय विषय आला की सिलेंडर जास्त होता, सिलेंडर असल्यामुळं रॉकेल पुरवठा बंद केला होता, पण काही ग्रामीण क्षेत्रामध्ये अजून सुद्धा चालू आहेत केरोसिन। आमचं फक्त एवढंच सरकारकडनं मागणी आहे की आम्ही ते कामं केलेले आहेत, आम्हाला त्याचा अनुभव आहे आणि आमच्या दुकानाच्या माध्यमातूनच आपण हा केरोसिन सप्लाय करावं। त्याचं मागचं कारण एवढंच आहे की ज्यांना केरोसिनची आवश्यकता आहे ती लोक डे टू डे आमच्या संपर्कात आहेत। ते धान्याच्या माध्यमातून म्हणा की कसं का माध्यमातून आम्ही त्या गल्ली बोळ्यातली रेशन दुकानदार आहोत, तिथली सगळी परिस्थिती आम्हाला माहिती आहे आणि सरकारकडे बी ह्या सगळ्या गोष्टीची रेकॉर्ड उपलब्ध आहे की कुणाला द्यायचे कुणाला नाही। तर आमची एवढंच मागणी आहे सरकारकडनं की बाबा तुम्ही जो पेट्रोल पंपाच्या माध्यमातून सप्लाय करण्याचं ठरवताय तो तसं न करता आमचा रेशन दुकानदारांच्या माध्यमातून ते सप्लाय व्हावा हीच मागणी। म्हणजे जसं आता आपण बघतो गॅसच्या तुटवड्यामुळं गॅस एजन्सीच्या बाहेर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, तशा रांगा पेट्रोल पंपाच्या बाहेर लागण्याची पण शक्यता आहे। भरपूर शक्यता आहे। आता डिझेल पेट्रोल साठी लागतंय तर रॉकेल साठी का लागणार नाही? भरपूर गोष्टी अशी बी आहेत की गोरगरीब जनता काही कंडिशन्स आहे, ज्यांना गरज आहे, ज्यांना दुनियादारी करायची ते करतील, पण जे खरंच गोरगरीब आहे, जे वंचित नाही राहिले पाहिजे, अशा लोकांना आपल्याला रेशन दुकानांच्या माध्यमातूनच तो सप्लाय करावा हीच आमची अपेक्षा। बरोबर, 56,000 सगळे हे दुकानदार तयार आहेत यासाठी। हे 56,000 जर उद्या सरकारने सांगितलं की आपण सर्वांनी उतरून घ्या माल, आम्ही पाठवतो त्या पद्धतीने आमचे सगळे दुकानदार सक्षम आहेत, ते उतरून घेण्यास तयार आहेत। तर आता आपण पाहतोय की गॅसचा तुटवडा झाल्यामुळं गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा पेट्रोल पंपावरती जर केरोसिन अर्थात रॉकेलची विक्री सुरू झाली तर तिथंही अशाच रांगा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळंच जे राज्यातले 56,000 सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार आहेत ते मागणी करतायत की आमचा अनुभव अनेक वर्षापासूनचा आहे, 10 वर्षापूर्वीपर्यंत आम्ही रॉकेल जे आहे ते या रेशन कार्ड धारकांना विक्री करत आलेलो आहे, तर तीच परंपरा या ठिकाणी सरकारनं कायम ठेवावी आणि या सगळ्या सरकारमान्य दुकानदारांना पुन्हा एकदा रॉकेल अर्थात केरोसिन विक्री करण्याची परवानगी द्यावी। सरकार याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।